हाय युट्यूब फॅमिली, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना सर्वजण? तर चला, तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. तर चला, तुम्हाला साबुदाण्याची खिचडी किंवा वडा खाऊन खूप कंटाळा आला असेल, बरोबर आहे ना? तर आज आपण खाणार आहे उकडी साबुदाणा. तर बघायचं ना रेसिपी तुम्हाला? तर चला, रेसिपी पण दाखवते. त्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ओके, तर चला, इथं मी असं 1 वाटी साबुदाणा भिजवला होता. तो भिजून एकदम असं होईपर्यंत ह्याला भिजवायचा आहे. तर हा साबुदाणा म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही साबुदाणा घेऊ शकताय. तर यानंतर आहे हे मीठ आहे, म्हणजे ह्या उपवासाचं मीठ आहे. आम्ही ह्याला शेंगदाणा मीठ म्हणतो, तुम्ही काय म्हणताय हे नाही माहिती मला. तर हा मी शेंगदाणा मीठ घेतलाय. त्यानंतर हे चिवडा आहे. तर हे आपला आलू भुजिया वगैरे काय नाहीये, हे साबुदाणा आणि भगर या दोन्ही मिक्स करून हा चिवडा बनवलेला आहे. हा पण उपवासाचाच आहे. तर ही लाल मिरची पावडर आहे, तर ही तुम्ही वापरू शकताय उपवासाच्या ह्याच्यामध्ये. आणि हे आहेत शेंगदाणे, मी असे एकदम चांगले भाजून ह्याचं साल्ट वगैरे काढून घेतलेलं आहे. तर चला आता बघूया आपण. त्यानंतर मी इथं पाणी ठेवलेलं आहे. तर म्हणजे आपल्याला उकडून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ठेवलंय. आणि आपण इडलीच्या भांड्यामध्ये आता साबुदाणा टाकणार आहोत. तर चला, इथं मी अशी थाली घेतली, आपण ढोकला वगैरे बनवतो तशी थाली आहे. आता याला आपण चांगलं तेल लावून घेऊया, कारण हे चिटकणार नाहीये खाली. तुम्ही तेल लावू शकताय किंवा तूप लावलं तरी चालतंय, पण मी इथं तेल लावलेलं आहे. असं थोडंसं साईडनं पण आपण लावून घेऊया. तर चला, आपण आता स्टीमर मध्ये ठेवूया, म्हणजे आपण उकडायला ठेवूया. तर चला, आपण आता उकडायला चाळणी लावून ठेवलेली आहे, तेल लावून. आणि आता त्यानंतर आपण साबुदाणा टाकूया. हा साबुदाणा टाकून आपण पसरून घेऊया ह्याला थोडंसं. आणि हे आपण 10 ते 15 मिनिटं ह्याला उकडून घ्यायचं आहे. तर चला, झाकण लावूया आपण. चला, आपण आता 10 ते 15 मिनिटं चटणी टाकले, म्हणजे आपली मिरची पावडर टाकली. आणि हे असं मस्त मी ह्याला फिरवून घेते. हे सगळं मिक्स झालं की टाकणार आहे मी शेंगदाणा. हे पण असं एकदम मस्त मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी टाकणार आहे सेव. हे पण मिक्स करून घेणार आहे. तर मला सांगा, हे उकडीचं साबुदाणा तुम्हाला कसं वाटलं? नक्की कमेंट मध्ये सांगू शकताय तुम्ही. झाला आपला उकडीचा साबुदाणा. चला, या पटकन खायला. आणि त्यानंतर तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आणि नंतर म्हणजे जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ओके, बाय, लव्ह यू.